स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण प्रश्नपत्रिका भाग 2 बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण मराठी या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघितली होती. आता या दुसऱ्या भागामध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाचा विचार करणार आहोत. गणित सोबत बुद्धिमत्ता या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, कोणकोणत्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तिथे क्लिक करून तुम्ही तो पहिला भाग जाऊन बघू शकता. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. आता या प्रश्नाला आपल्याला कसं सोडवता येईल. आपला 1 नंबरचा प्रश्न चालू आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. आता इथे काय अक्षर दिलेत, यापासून ही अक्षर आली, त्यानंतर जर विचार केला तर यापासून कोणती अक्षर येतील ते आपल्याला ओळखायचं आहे. अक्षरमालाचं आपल्याला हे उदाहरण बघण्यासाठी भेटलेलं आहे. आता यामध्ये हा जो प्रश्न आहे खूपच फसवणारा प्रश्न आहे. कसं ते तुम्हाला मी सांगतो. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एबीसीडी घ्यावी लागते. एबीसीडीचा क्रम अशा प्रकारचा घ्यावा लागतो, तर तो आपण इथं मांडणी करून घेतलेला आहे. आता इथे जर विचार केला तर इथं काय दिलंय, बी डी एफ दिलेलं आहे, बरोबर. इथं बी घेतला, त्यानंतर इथं डी घेतला आणि त्यानंतर एफ घेतला. म्हणजेच यामध्ये जर विचार केला तर +2 झालेत, इथे पण +2 झालेले आहेत, बरोबर. आता पुढे जर विचार केला तर आता इथं एफ आला होता. एफ पासून जर विचार केला तर इथेच तुम्हाला आय दिसत असेल, त्यानंतर इथं के दिसत असेल आणि एम दिसत असेल. म्हणजे इथं जर विचार केला तर +3 चा गॅप घेतलेला आहे, पुन्हा इथं +2 आणि +2 अशा प्रकारचा इथं आपल्याला गॅप घेतलेला बघण्यासाठी भेटत असेल. तर त्यावरतूनच आपल्याला काय काढायचं आहे, इथं दिलेलं आहे UWY आणि त्यापासून पुढे कोणती अक्षर येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर चला आता ते आपण शोधूया पुढील कोणती अक्षरे येतील. आता हे सर्वात पहिल्यांदा मी सर्व रिमूव्ह करतो. आता जर विचार केला तर इथं आला होता बी डी आणि एफ अशा प्रकारचे इथं आपल्याला या संख्या किंवा हे अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. इथं अक्षर दिलेले आहेत. त्यानंतर इथं 2-3 संख्येचा गॅप घेऊन आपल्याला अशा प्रकारची इथे एक लाईन बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, 2-2च्या गॅपनी आणि इथं 3चा गॅप आहे अशा प्रकारचं. आता इथे जर विचार केला तर UWY दिलेलं आहे, म्हणजे इथे यू, त्यानंतर इथे डब्ल्यू आणि त्यानंतर इथे वाय, म्हणजे इथे +2 झाले, इथे +2 झाले. आता एखादा व्यक्ती काय विचार करेल की इथे जर पहिल्यामध्ये जर विचार केला तर इथे हे आल्यानंतर इथे +3 चा गॅप घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा +2 चा गॅप घेऊन ते अक्षर आलेली होती. म्हणजेच अशा प्रकारचा जर विचार केला तर आता एखादा व्यक्ती काय विचार करेल, इथे 1, 2 आणि 3 अशा प्रकारचं, इथे 3 चा गॅप घेईल आणि पुन्हा इथं BDF अशा प्रकारचं उत्तर काढायला बघेल. अशा प्रकारचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर यायला बघेल. ठीक आहे, परंतु इथं पर्यायामध्ये तुम्हाला दिसतंय का कुठे BDF अशा प्रकारचं नाही दिसत. तर आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मग कसं काढायचं, ठीक आहे, आता ते बघूया. एकदम सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित जर समजून घेतलं तर लगेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजून येतं. अशा प्रकारचे प्रश्न जर आले ना, आपण फक्त हेच बघतो की यावरतून हे कसं आलं आणि यावरतून कोणते पुढील येईल ते आपल्याला अक्षर शोधायची असतात. आता जर विचार केला तर इथं दिलेलं आहे UWY दिलेलं आहे. ठीक आहे, UW आणि Y दिलेला आहे, 2-2 चा गॅप आहे. आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांपैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. आता इथं CFG दिलेलं आहे. ठीक आहे, आता जर विचार केला तर सी आहे, त्यानंतर इथे एफ आहे, इथे डायरेक्टली इथं +3 चा गॅप झाला, त्यानंतर एफ पासून काय आहे, जी आहे, म्हणजे +1 चा गॅप बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे जर विचार केला तर या तिन्हीमध्ये काय झालेलं आहे, +2-2 चा गॅप आहे. किती, +2-2 चा. ठीक आहे, अशा प्रकारचा इथे +3 चा आहे डायरेक्टली आणि +1 चा आहे. म्हणजेच हे पर्यायामध्ये आपलं येईल का, नाही येणार. हे जे ऑप्शन आहे हे कट झालं. त्यानंतर पुढे जर विचार केला तर काय आहे, LPG. ठीक आहे, एल दिलाय, त्यानंतर इथं पी दिलाय डायरेक्टली आणि त्यानंतर इथं जी दिलेला आहे. म्हणजेच काही लिंक लागते का यामध्ये, नाही. यामध्ये सुद्धा आपल्याला +2-2 च दिसतंय का, नाही दिसत. आता इथं NPR दिलेलं आहे. ठीक आहे, इथं N, त्यानंतर इथं +2 P, त्यानंतर इथं R. ठीक आहे, +2 आणि +2. म्हणजेच इथं हा जो पर्याय आहे आपल्याला इथे पुढे घेता येईल अशा प्रकारचं इथं आपल्याला समजून येतं. इथं +2-2 च इथं झालेलं दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा जो प्रश्न आहे थोडासा वेगळाच विचारला गेला होता. शक्यतो आपल्याला जर असा प्रश्न आला ना, यावरतून लगेच हे समजून येते हे कसं आलं आणि त्यावरतूनच आपल्याला हे पुढील याच्यावरतून पुढील कोणती अक्षर येतील ते काढायचं असतं. परंतु इथं आपल्याला योग्य इथं शब्द निवडायचा होता. या पुढील न काढता यातील आपल्याला जी क्रिया झालेली आहे, या तिन्यांमध्ये जी क्रिया झालेली आहे, जसं की +2-2 नी इथं वाढत चाललेले ते अक्षर, तर त्याच क्रियेने आपल्याला पर्याय शोधायचं होतं. आता इथं SPQ दिले. आता इथं यस बघा पुढे यस, त्यानंतर इथं पी लास्टला गेलं, मागे गेलं, म्हणजेच
मायनस झालं आणि त्यानंतर क्यू दिलंय पुन्हा इथं प्लस झालं, म्हणजे हाही पर्याय इथं बसत नाहीये. ठीक आहे, म्हणजे 3 पर्याय इथं योग्य नाहीये, एक पर्याय योग्य असणार आहे, त्यामध्ये +2 ची क्रिया झालेली आहे. समजून आलं आपल्याला या प्रश्नाचं आपण उत्तर कसं सोडवलं? जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि पुन्हा बघा, तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. चला पुढील प्रश्न बघा. आता आपल्याला दुसरा प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थितरित्या समजून घेऊया. 2 नंबरचा प्रश्न चालू आहे. इथं आपल्याला मालिकेतील संबंधित नसलेली संख्या शोधायची, म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकता की गटात न बसणारी इथं संख्या तुम्हाला शोधायची. आता मी तुम्हाला गणित नाही तर बुद्धिमत्तावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहे, हे सर्व काय अभ्यासक्रम याच व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. ऑलरेडी आपण मागील भागामध्ये सुद्धा अभ्यासक्रम दिला होता आणि त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचं काय असणार आहे? अक्षरमाला, संख्यामाला, त्यासोबत नातेसंबंध झालं, त्यासोबत दिनदर्शिका झालं, त्यासोबत जर विचार केला तर अजून आपल्याला कशावरती प्रश्न विचारले जातात? गटात न बसणारी, वेगळी संख्या, वेगळं अक्षर, त्यासोबत सहसंबंध, वेन आकृत्या, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. हे सर्व जे टॉपिक आहेत त्यावरती आपण सर्व जे उदाहरणे आहेत स्पष्टीकरणासोबत सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तसं आपण आपल्या नोट्समध्ये जे पण टॉपिक आपल्याला दिलेत त्याच्यावरती कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात तर सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून तर दिलेलेच आहेत. आता नोट्स बद्दल माहिती व्हिडिओच्या पुढे तुम्हाला मध्ये कुठेही भेटणार आहे, त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. आता यामध्ये जर विचार केला तर गटात न बसणारी किंवा वेगळी आपल्याला संख्या शोधायची आहे, तर इथं 14 आहे, त्यानंतर 28. आता इथं 14 पासून 28 ही संख्या आलेली आहे, म्हणजेच इथं जर विचार केला तर गुणाकार 2 केलेला आहे, 14 गुणिले 2 किंवा 14च्या दुप्पट घेतलेले. त्यानंतर इथं 28 आलं, त्यानंतर 28 पासून 32 आलं, तर इथं गुणाकार करून जमेल का? 28 गुणिले 2 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? जास्त येतं, परंतु इथं 32 दिले. ठीक आहे, तर इथं जर विचार केला 28 आणि 32 म्हणजेच इथं +4 झालेले आहेत, 28 +4 झाले तर 32 येतं. बरोबर, म्हणजेच आपल्याला इथं काय समजलं? पहिल्यांदा गुणाकार 2 केलाय, त्यानंतर इथं बेरीज केली. ठीक आहे, त्यानंतर 32 पासून 64 आलेत, 32 पासून 64 आलेत, म्हणजे जर विचार केला तर इथं गुणाकार 2 केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच 32 गुणिले 2 केलं तर 64 येतं. आता 64 पासून 68 आलेत, म्हणजेच +4 केलेत. बरोबर की नाही? प्लस किती केलेत? 4 केलेले आहेत, म्हणजे जर विचार केला 64 मध्ये 4 प्लस केले तर 68 उत्तर येतं. आता त्यापासून आपल्याला पुढे काय क्रिया करायला पाहिजे? सर्वात पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया केली, त्यानंतर बेरीजची क्रिया केली, त्यानंतर गुणाकाराची क्रिया केली, त्यानंतर बेरीजची क्रिया केली. म्हणजेच यावरतून आपल्याला काय समजते? आता बेरीजची क्रिया केल्यानंतर आता गुणाकाराची क्रिया करायला पाहिजे, म्हणजे 68 गुणिले 2 करायला पाहिजे. बरोबर, 68 गुणिले 2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? इथं सांगा बरं. आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे 136, परंतु इथे किती दिलेलं आहे? 132. म्हणजेच इथं आपल्याला वेगळं म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती सांगता येईल? 132. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. समजलं कशा प्रकारचं सोडवलं? अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. चला, तर पुढील आता प्रश्न आपण बघूया. आता तुम्हाला अजून दिशांवरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, दिशांवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. उदाहरणार्थ इथे प्रश्न ऍड केलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. थोडक्यात प्रश्न दिसत नसेल तर व्हिडिओची जी क्वालिटी आहे थोडक्यात तुम्ही वाढवा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसेल. आता इथं अजय दिलेला आहे, तो दक्षिणेकडे 30 किलोमीटर चालतो. ठीक आहे, आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे दिशा काढून घ्यायची आहे, तर इथे मी दिशा या नोट करून घेतो, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. इथे ही उत्तर दिशा, उत्तरच्या पुढील दक्षिण दिशा, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. ठीक आहे, त्यासोबत आपल्याला 8ही दिशांची इथं गरज पडणार आहे, तर आपण या सर्वच्या सर्व ज्या आपल्या 8 दिशा आहेत त्या काढून घेऊया अशा प्रकारचं, जेणेकरून आपल्याला उदाहरण व्यवस्थित सोडवता येईल. या 8 दिशा आपण काढून घेणार. पुढे जर विचार केला तर ही दिशा कोणती येणार आहे सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. ही दिशा असणार आहे ईशान्य दिशा. त्यानंतर ईशान्येच्या समोरील दिशा कोणती असते? नैऋत्य दिशा. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर ही असते आग्नेय दिशा आणि इकडे कोणती असते? वायव्य दिशा. ठीक आहे, या 8 दिशा आपण अशा प्रकारच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर उदाहरण सोडवायला आपण सुरुवात करणार. आता उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे? अजय दक्षिणेकडे 30 किलोमीटर चालतो. आता इथं अजय होता, उदाहरणार्थ इथं अजय उभा होता, तो दक्षिणेकडे किती किलोमीटर चालतो? 30 किलोमीटर. आता दक्षिण दिशा कोणती? ही दिशा. मग जसं की अजय इकडनं इथं 30 किलोमीटर आला. ठीक आहे, 30 किलोमीटर हा इकडं चालला. त्यानंतर पुढे तेथून तो यू टर्न घेतो. ठीक आहे, यू टर्न घेतो आणि 12 किलोमीटर चालतो. आता यू टर्न म्हणजे कसा? असा टर्न घेतो. बरोबर, आता यू टर्न म्हणजे जसं की इकडे चाला होता, बरोबर, इकडे चाला होता, त्याने असा यू टर्न घेतला म्हणजे तो मागे फिरला. ठीक आहे, आपल्या साध्या भाषेमध्ये यू टर्न अशा प्रकारचा घेतो, म्हणजे तो मागे चालायला सुरुवात करतो आणि तो 12 किलोमीटर चालतो.
आता सर्वात पहिल्यांदा तो किती किलोमीटर चालून आला होता? 30 किलोमीटर. आता यातून 30 मधून 12 मायनस करा. ठीक आहे. 12 मायनस करा म्हणजेच तो 12 किलोमीटर समजा इथपर्यंत आला. ठीक आहे. इथपर्यंत तो पुन्हा चालून येतो. इथपर्यंतचं अंतर किती आहे? हे इथपर्यंत हे 12 किलोमीटर आणि हे टोटल अंतर किती आहे? 30 किलोमीटर. अशा प्रकारचं तुम्हाला समजून आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर तो पश्चिमेकडे 6 किलोमीटर चालतो. ठीक आहे. पश्चिम दिशा कोणती आहे? ही पश्चिम दिशा आहे. तो पश्चिमेकडे किती किलोमीटर चालतो? 6 किलोमीटर. एवढं अंतर नसणार आहे. आपण फक्त समजण्यासाठी इथं घेऊया. पश्चिमेकडे तो 6 किलोमीटर अंतर चालतो. आणि त्यानंतर आपल्याला काय विचारले? त्याच्या आरंभ बिंदूच्या इथं आपल्याला संदर्भाने त्याच्या वर्तमान स्थानाचे अंतर आणि दिशा काय आहे ते आपल्याला विचारले आणि किलोमीटर मध्ये दिशा सांगायची आहे. आता तो सर्वात पहिल्यांदा इथे होता, बरोबर, म्हणजे इथे मध्यभागी होता. त्यानंतर तो दक्षिणेकडे गेला. त्यानंतर तो पुन्हा इकडं उत्तरेकडे फिरला म्हणजे यू टर्न घेऊन आणि त्यानंतर तो इकडं पश्चिमेकडे गेला. बरोबर. आता हे सर्व आपल्याला माहिती आहे. आता जर विचार केला तर तो सर्वात पहिल्यांदा इथे होता. तो सर्वात पहिल्यांदा इथे होता आणि आता सध्याला तो इथे आहे. म्हणजे जर विचार केला आता तो इथे आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे. कारण आपल्याला कोणत्या दिशेला आहे ते पण सांगायचंय. तर तो सध्याला जर विचार केला तर त्याचं उत्तर काय असणार आहे? तो कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला लगेच इथं समजून येणार आहे. तो असणार आहे नैऋत्य दिशेला. कारण आपली नैऋत्य दिशा कोणती आहे? ही नैऋत्य दिशा आहे. बरोबर. ही आपली नैऋत्य दिशा आहे आणि सध्या तो इथे उभा होता. समजा आपण इथं घेतला हा केंद्रबिंदू. ठीक आहे. हा एक केंद्रबिंदू आणि केंद्रबिंदूपासून जर विचार केला तर ही कोणती दिशा असणार? ही पूर्व दिशा असणार. ही कोणती असणार? उत्तर दिशा. ही कोणती असणार? दक्षिण दिशा. आणि त्यानंतर ही कोणती दिशा असणार? पश्चिम दिशा. ठीक आहे. ही कोणती दिशा असणार? पश्चिम दिशा. आणि पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा असते? नैऋत्य दिशा. म्हणजे तो इथे सध्या तुम्हाला समजून आला असेल तर तो आता सध्या नैऋत्य दिशेला आहे हे आपल्याला समजून आलं. आता इथेच तुमचे हे दोन जे ऑप्शन आहे इथून निघून जातात. बरोबर की नाही? कारण इथं आग्नेय दिशा आहे, इथे पण आग्नेय दिशा. हे आपल्याला 2 पॉईंट इथं निघून गेले म्हणजे 2 जे पर्याय आहेत इथेच कट झाले. आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी अजून सोपं झालं. आता फक्त आपल्याला किलोमीटर ते ओळखायचे. आता किलोमीटर हे ओळखण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे सर्व मी काढून टाकतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून येईल. आपली जी आधीची आकृती होती तेवढीच आपण ठेवूया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. ठीक आहे. तर बघा हे 6 आणि हे दक्षिण दिशा अशा प्रकारचं. सर्वात पहिल्यांदा हा 30 किलोमीटर इकडे येतो. 30 किलोमीटर इकडे येतो. 30 मधून 12 गेले. मग राहिलं किती? 18. बरोबर. तर 30 मधून 12 गेले म्हणजे जर विचार केला तर हे पूर्ण अंतर आपलं 30 किलोमीटर होतं. बरोबर. आता इथून हा 12 किलोमीटर इकडे गेला म्हणजे हे किती अंतर राहिलं? 18 किलोमीटर. बरोबर. हे 12 आणि हे 18 अशा प्रकारचं तुम्हाला समजून आला आणि टोटल 30 किलोमीटर अंतर आहे हे देखील तुम्हाला समजून आलं. आता इथं 18 आणि हे 6. आता इथं आपल्याला जर विचार केला तर हा इकडे पण गेलाय. आता हे 18 आणि हे बाकीचे जर आपल्याला जर आपण अशा प्रकारचं हे केलं तर आपल्याला हे अंतर काढायचं हे. आता हे 18 किलोमीटर अंतर आहे. बरोबर. आता 18 किलोमीटर हेच अंतर आहे तर हे 15 किलोमीटर अंतर होईल का? म्हणजे कमी होईल का? तर हे होणार नाहीये. 18 आणि प्लस आपल्याला इकडे अशा प्रकारचा हा काढायचा आहे. हे अंतर काढायचंय. म्हणजे 18 आणि अजून काही किलोमीटर तो जास्त अंतरावरती गेलेला आहे. कारण इथं त्रिकोण तयार झालेला आहे. आणि जर विचार केला तर इथं आपल्याला तिन्ही बाजू सारख्या दिसत आहे. म्हणजे 18 आणि थोडं अजून जास्त अंतर असेल. जरी आपण फक्त असा विचार केला थोडक्यात आपण समजून घेतलं तर 18.97 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. म्हणजे एकदम सोपं आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. इथं कॉमन सेन्सचा भाग आहे. व्यवस्थित समजून घेतलं तर आपण काढू शकता. नाही तर पुन्हा इथं आपल्याला सूत्र वापरायला लागेल इथं कर्ण काढण्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज वगैरे हे करून आपल्याला सूत्रानुसार हे उत्तर काढावं लागेल. परंतु नुसतं आपण विचार केला तरी आपल्याला लगेच समजून येते हे 18 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर 18 आणि थोडंफार इकडं मागे पुढे होऊ शकतं. तर त्यामुळे 18.97 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. शक्यता एवढे अवघड पण प्रश्न विचारले जात नाहीये परंतु कधी कधी परीक्षेला तुम्हाला अवघड देखील प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सोडवता आले पाहिजेत. समजलं हे कसं सोडवं? चला पुढील प्रश्न. आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्वाची माहिती देते. आपण काही नोट्स काढलेल्या आहेत या पेपरसाठी. ठीक आहे. या पदासाठी आपण स्पेशल काही नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश त्यासोबत गणित बुद्धिमत्ता झाला. आता गणित तर नाहीये यासाठी गणित नाहीये परंतु तुम्हाला बुद्धिमत्ता जास्तीत जास्त आहे. परंतु गणिताचे सुद्धा कधी कधी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी संपूर्ण गणित आणि त्यासोबत बुद्धिमत्ताचे सर्व टॉपिक आणि त्यासोबत चालू घडामोडी. ठीक आहे. चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. 1, 2,
3 आणि या 4 विषयांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत आपल्या अभ्यासक्रमानुसार. ठीक आहे. तर या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर खूपच कमी किमतीमध्ये या 4ही विषयांच्या नोट्स आपल्यातर्फे तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. फक्त ₹160 मध्ये. ₹160 मध्ये सर्व विषयांच्या या नोट्स तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला एक नंबर देत आहे. ठीक आहे. 91 39 64 31 99 91 39 64 31 99 हाच मोबाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतोय. याच नंबरच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या सर्व नोट्स भेटून जातील. आता या मागचं कारण काय आहे? या नोट्स घेण्यामागचं कारण आता लेटेस्ट तुम्हाला करंट अफेअर यासोबत भेटणार आहे. त्यासोबत जर विचार केला तर 4ही विषयांच्या नोट्स एका सोबत भेटणार आहे. फक्त तुम्हाला सामान्य ज्ञानाचा थोडा जास्त अभ्यास करावा लागणार आहे. बाकी सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि टॉपिकनुसार अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊ शकते, रिव्हिजन होऊ शकते. त्या हेतूने आपण स्पेशल नगर रचना या भरतीसाठी या नोट्स बनवलेल्या आहेत. त्या नोट्सचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि इतर सर्व पदांच्या भरतीसाठी त्या नोट्स तुम्हाला नक्कीच कामी येणार आहे. हा एक तुमचा प्लस पॉइंट असणार आहे. त्यासाठी आपण ज्या नोट्स बनवल्यात त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांना या नोट्सचा फायदा घेता यावा. त्यामुळे आपण हे बघा, एक जर विचार केला आपण अशा प्रकारचा तर टोटल ₹160 किंमत ठेवलेली 4 विषयांच्या नोट्स आहेत. तर जर विचार केला तर 40 ते 50 एवढ्या रुपयामध्ये तुम्हाला एक विषयाच्या नोट्स भेटत आहे. खूपच कमी किमतीमध्ये आपण ठेवलेले सर्व टायपिंग नोट्स असणार आहे आणि बेस्ट नोट्स असणार आहे. सर्व टॉपिक आपण कव्हर करून स्पष्टीकरणासोबत या नोट्स उपलब्ध करून देत आहोत, ज्या की तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. या व्यतिरिक्त काय माहिती असेल तर तुम्ही यावरती व्हॉट्सअपवरती देखील संपर्क करू शकता. तर चला आता पुढील आपण प्रश्न बघूया. पुढील आपला प्रश्न कोणता चालू आहे व्यवस्थित समजून घ्या. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कसे सोडवायचे असतात, तर सर्व काही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आता हा नंबर मी खोडून टाकतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला नंबर भेटून जाईल. बघा आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. आता इथे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, कोणतं अक्षर येईल ते सांगायचं. इथे एक मालिका दिलेली आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तर अतिशय सोपे असतात. जर तुम्हाला म्हटलं इथं काय अक्षर दिलेत, काय अंक दिलेत, तर तुम्हाला काय करायचं, एबीसीडीचा तक्ता इथं ओपन करायचंय, काढून घ्यायचंय. सर्वात पहिल्यांदा गेल्या एबीसीडीचा जो तक्ता आहे, जो आपला हा तक्ता आहे, ठीक आहे, अशा प्रकारचा ए पासून एम पर्यंत आणि त्यानंतर अशा प्रकारचा खाली इकडून 13 अक्षर, तिकडून 13 अक्षर. ठीक आहे. ए 1 नंबरला, एम 13 नंबरला, त्यानंतर 14 ते 26 अशा प्रकारचा हा तक्ता गेल्या काढून घ्यायचा. यावरती तुम्हाला 100% मी सांगतो, तुम्हाला यावरती कमीत कमी, ठीक आहे, कमीत कमी सांगतोय 5 ते 6 उदाहरणं असणार आणि जास्तीत जास्त इथं 8 ते 10 उदाहरणं देखील असू शकतात. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित हा तक्ता गेल्या कुठेतरी व्यवस्थित एका कागदावरती काढून घ्यायचा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रफ पेज दिलं जातं आपल्याला वर्क करण्यासाठी, उदाहरणं सोडवण्यासाठी. तर त्यावरती सर्वात पहिल्यांदा हा तक्ता काढून घ्यायचा आहे आणि वरती तुम्हाला 1 2 3 4 अशा प्रकारची आकडे देखील तिथे लगेच देऊन घ्यायची. ठीक आहे. आता चला आता या प्रश्नाला आपण सोडवायला सुरुवात करूया. इथं बघा आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं 10 दिले, त्यानंतर इथं 14, त्यानंतर इथं 28, त्यानंतर इथं 32 आणि त्यानंतर इथं 64. आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला जे अंक दिले तर त्यांचा विचार पण करण्याची गरज नाहीये. कारण जर विचार केला तर इथे ए दिलाय, त्यानंतर इथं डी दिलाय, त्यानंतर इथं जी दिलाय आणि जी पासून पुढे कोणता जर विचार केला तर पुढे आपल्याला अक्षरच येत आहे हे माहित आहे. आता त्यानुसारच फक्त आपल्याला अक्षरच काढायचे. पर्यायामध्ये सुद्धा अक्षर दिसत असेल तर आपल्याला सोडवण्याची काही गरजच नाहीये. जे अंक दिलेले आहेत त्यांचं आपल्याला बघण्याची गरज पण नाहीये. फक्त आपल्याला अक्षरांकडे लक्ष द्यायचंय. ए पासून डी आला, ए इथं दिलेला आहे, ए पासून इथं डी आला म्हणजे किती झाले, +3 झाले. ठीक आहे. +3 नंबरला आपल्याला डी दिसत आहे. डी पासून पुढे काय आलेलं आहे, जी आलेलं आहे म्हणजे प्लस किती झाले, +3 झालेले आहे. बरोबर. आता जी पासून पुढे काय यायला पाहिजे, मग +3च करावे लागणार की नाही. मग पुढे आपल्याला +3 केल्यानंतर काय येतं, जे येतं. म्हणजेच यावरून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फक्त व्यवस्थित समजून घेतलं की लगेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. समजून आले. थोडे अवघड देखील मी यामध्ये प्रश्न ऍड केलेले आहेत. यामध्ये एवढे देखील तुम्हाला अवघड प्रश्न नसतात. सोपे बेसिक लेवलचे प्रश्न. पुढील जर 5 नंबरचा प्रश्न बघितला तर यामध्ये काय दिलेलं आहे, सर्व विशेष वर्ण आपल्याला काढून टाकायला सांगितले आणि त्यानंतर च्या उजवीकडे आपल्याला काय येईल ते सांगायचंय. इथे आपल्याला एक मालिका दिलेली आहे. यामध्ये एक्स कुठे आहे, इथे आहे. आता यातील आपल्याला विशेष वर्ण काढून टाकायचे. जर आपण उजवी बाजू ही घेतली तर आपल्याला विशेष वर्ण काढून टाकायचे. यामधील सर्व काढून टाकले तर आपल्याला यस इथे दिसत आहे.
आणि त्यानुसार आपलं यस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण 2 तर होणार नाही विशेष वर्ण काढून टाकल्यानंतर. झेड आपल्याला यामध्ये कुठे दिसतंय का? झेड देखील दिसत नाहीये आणि आर या साईडला दिसत आहे. त्यामुळे आर देखील होणार नाहीये. त्यामुळे यस आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात. तर चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. तर बघा, आता या पुढील प्रश्नामध्ये आपल्याला कसा प्रश्न विचारला गेलाय, इथं आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचंय. सर्वात पहिल्यांदा 18 दिलेत, त्यानंतर 38 दिलेत. 38 नंतर कोणती संख्या येईल आणि त्या संख्यापासून 472 यायला पाहिजे. तर आता थोडक्यात जर विचार केला तर आपल्याला लगेच समजून येते 18 पासून इथं 38 कसे आले. तर चला बघूया. इथे जर विचार केला तर इथं 18 दिलेत. आता 18 गुणिले 2 करा बरं. 18 गुणिले 2 किंवा 18च्या दुप्पट घ्या. 18 गुणिले 2. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? इथे मी 18 घेतो, गुणिले 2 करतो. तर 18 गुणिले 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 36. बरोबर. परंतु इथे तर 38 आहे. आता आपल्याला 38 इथं कसे येतील ते बघायचं. 36 मध्ये अजून प्लस 2 केले. किती? अजून प्लस 2 केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 38. म्हणजे 38 अशा प्रकारचं उत्तर काढू शकतो. परंतु त्याचरित्या आपल्याला पुढील देखील या संख्येचं उत्तर यायला पाहिजे. तर चला बघूया आपण अशाच प्रकारचं करून. इथं आता 38 घेऊया. आता 38 गुणिले आपण 3 करूया. ठीक आहे. कारण जर विचार केला तर आपल्याला इकडे मोठी संख्या दिसत आहे. गुणाकार 2 केला तर जास्त कमी संख्या येतील, परंतु आपल्याला इथे जास्त संख्या पाहिजे, मोठी संख्या पाहिजे. आता 38 आपण करूया. 38 गुणिले आता आपण 3 करूया. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार? 144 सॉरी 114 उत्तर येणार. 114 आपलं उत्तर येणार. त्यामध्ये आता प्लस आपण किती करणार? प्लस 3 करणार. कारण गुणाकार सुद्धा आपण 3 नी केलाय, प्लस 3च करावं लागणार. तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार? 117 उत्तर येणार. बरोबर. 117 उत्तर येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. हे तुम्हाला समजलं. आता त्याच रीत्या आपल्याला पुढील देखील ही जी संख्या आहे ती योग्य यायला पाहिजे. आता इथे 117 घेऊया. 117 गुणिले आता आपण किती करणार? 4 करणार. एक एक संख्येने इथे वाढत चालेल. ठीक आहे. 117 गुणिले 4 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 468. तर 468 मध्ये प्लस 4 करा तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? 472. म्हणजेच जर एक ही जी आपण क्रिया केलेली आहे गुणाकार एक एकनी वाढून त्यामध्ये एक एक प्लस प्लस करत चालू आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येत आहे. ते वरतून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 117 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. असे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. समजून आलं कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. आता या चॅनलवरती रेग्युलर तुम्हाला अशाच प्रकारचे रोज व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, जेणेकरून परीक्षा आपली 25 तारखेला आहे. 25 तारखेच्या हेतूने मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता त्यासोबत करंट अफेअर, जीके यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावरती डेली आपल्याला व्हिडिओ या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करू नका. आता आपल्याला पुढील 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. आपण सर्व टाईपचे प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्याला पुढील आकृती कोणती येईल ते ओळखायचं आहे. ठीक आहे. या पुढील आकृती कोणती येईल ते ओळखायचं आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले 4. बघा अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसत असतील खाली. आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला यामध्ये काय फरक दिसत आहे हे आपल्याला लगेच समजून येईल. आता या आकृतीपासून ही आकृती आली म्हणजे जर विचार केला तर इथं आपल्याला आरशाची प्रतिमानुसार ही आकृती तयार झालेली दिसत असेल. या आकृतीची आरशातील प्रतिमा ही दिसत असेल आणि त्याच प्रकारे यापासून जर आरशातील प्रतिमा आपण केली तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 4. कारण ही आकृती वरील बघा ही आकृती कशी आहे. ठीक आहे. आणि त्या पुढील आकृती जर आरशातील प्रतिमा काढली तर इथून ही आकृती तयार व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारची. ठीक आहे. अशा प्रकारची आकृती अशा प्रकारची तयार व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारची आपली आकृती असणार आणि जी की आपल्याला कुठे दिसत असेल? ऑप्शन क्रमांक 4 यामध्ये दिसत असेल. कधी कधी आपल्याला काय दिलेलं असतं? 3 आकृत्या दिलेल्या असतात. 3 आकृत्या दिलेल्या असतात अशा प्रकारचा. म्हणजे इथे एक, इथे एक, इथे काहीतरी आकृती दिली, इथे काहीतरी आकृती दिली आणि यातील आपल्याला आकृती विचारली असते. अशा टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण जे आपल्या नोट्स दिलेले आहेत त्यामध्ये टोटल 50 टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 50 टॉपिक वरती 5-5 टाईपचे उदाहरण आपण सोडून घेतलेले आहेत. जेणेकरून कोणत्याही टाईपचं उदाहरण आलं तरी तुम्हाला सोडवता येईल. अशा हेतूने आपण आपल्या नोट्स तयार केलेल्या आहेत. चला आता पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. इथं आपल्याला 695 दिलेत आणि त्याचं बरोबर दिलेलं आहे 8. त्यानंतर 725 दिलंय, 0 दिलंय. त्यानंतर 483 दिले आणि त्याचं बरोबर 7 दिले. तर आपल्याला 785 चं काय असेल ते सांगायचंय. तर चला आता आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्याला एकच शोधायचंय की या ज्या 3 संख्या दिलेल्या असतात या 3 संख्येपासून हे 8 आले
या 3 संख्येपासून हे 0 आले, तर या 3 संख्येपासून हे आलं, तर यापासून हे काय येईल आपल्याला ते सांगायचं असतं. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला हे सोपं असतं, फक्त थोडंसं डोकं खाणारं असतं. तर व्यवस्थित फक्त समजून घ्यायचं आणि त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला आता आपण बघा, यामध्ये जर विचार केला तर इथं 695 दिलेत आणि 695 पासून इथं 8 आलेले तुम्हाला दिसत आहे. तर इथं 6 घेतले, 9 घेतले आणि 5 घेतले आणि यापासून 8 उत्तर येतं. तर ते कसं येऊ शकतं ते आपण बघू शकतो. इथं बघा, इथे समजा आपण मायनस मायनस केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 8 येतं का ते बघूया. इथे जर विचार केला तर सर्वात पहिल्यांदा आपण यांची इथं जर विचार केला तर वजाबाकी करू. 9 आणि 6, 9 आणि 6. आता 9तून 6 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं? 3. परंतु 3 ते कसं येणार? मायनस येणार, बरोबर? मायनस आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार -3. त्यानंतर 5 आहे तसेच आणि इथं आपल्याला दोन्ही इथं वजाबाकींची चिन्ह दिसत असतील. इथे पण वजा, इथे पण वजा. तर वजा वजा अधिक होते हे आपल्याला नियम माहिती पाहिजे. तर वजा वजा अधिक होते म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 8 येणार. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. इथं -8 येणार, परंतु इथं मायनस चिन्ह दिलेलं नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच इथं वजाबाकी केलेली आहे. साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर वजाबाकी केली आणि त्यापासून आपल्याला 8 उत्तर आलेले दिसत असेल. ठीक आहे. आता त्याच प्रकारे आपण दुसऱ्याही संख्यांचं करून बघूया. इथं आपल्याला दुसरं 7 दिले, त्यानंतर इथं 2 दिले आणि त्यानंतर 5 दिले. त्यापासून 0 उत्तर येतं का? ते आपण बघूया. आता इथे जर विचार केला 7 मधून 2 गेले तर उत्तर येतं 5 आणि 5 - 5 किती उत्तर येणार? 0 उत्तर येणार. अशा प्रकारचं हे तुम्हाला समजून आलं. आता इथं देखील विचार केला तर इथे 4 दिले, 8 दिले, 3 दिले. आता इथं 4तून 8 गेले. ठीक आहे. 4तून 8 गेले म्हणजेच -4 उत्तर येणार आणि -4 आणि इथं आपण -3 घेतले. प्लस प्लस जर मायनस मायनस इथं प्लस होतं तर 4 आणि 3 7 उत्तर आपलं उत्तर येणार. बरोबर? 7 उत्तर येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे आपल्याला मायनस हे चिन्ह द्यावं लागणार, परंतु मायनस चिन्ह त्यांनी दिलेलं नाहीये. म्हणजेच सरळ भाषेमध्ये जर म्हटलं तर आपल्याला यांची वजाबाकी केलेली दिसत असेल. काय? वजाबाकी केलेली दिसत आहे आणि वजाबाकीनुसार आपल्याला त्यांची इथं उत्तर आलेली दिसत असतील. आता त्याच प्रकारे आपल्याला कशाचं काढायचंय? 785चं काढायचंय. डायरेक्टली 785चा. तर मायनस करा आणि जे पण उत्तर येईल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. सर्वात पहिल्यांदा यांचं करूया. इथं 7तून 8 गेले. आता 7 ही संख्या छोटी असते, 8 ही मोठी असते. त्यामुळे आपण मोठ्या संख्येचं चिन्ह घेत असतो. हा नियम आपल्याला बेसिक नियम माहिती पाहिजे. आता इथं 7तून 8 गेले. 7तून 8 गेले -1 उत्तर आलं आणि अशा प्रकारचं आपल्याला इथं 5 आहे तसे आपण इथं लिहून घेणार. ठीक आहे. मायनस इथं चिन्ह अशाच्या असं असणार कारण इथं मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारचं आलं. आता इथे तुम्हाला समजून आलं असेल, इथं मायनस मायनस इथं प्लस होतं. म्हणजेच इथं वजाबाकी वजाबाकी अधिक होते. म्हणजेच आपल्याला काय येणार? 6 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. हे -6 उत्तर आपलं येणार, परंतु इथं आपल्याला मायनस चिन्ह कोणत्या संख्येला दिलेलं नाहीये. त्यामुळे डायरेक्टली 6 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 2 ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं तुम्हाला या प्रश्नाला आपण कसं सोडवलं? तर या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे आपल्याला अक्षरमाला आणि संख्यामाला या दोन्हींचं मिळून एक उदाहरण विचारले गेलेलं आहे. या टाईपचे सुद्धा आपण आपल्या नोट्समध्ये भरपूर उदाहरणं सोडून दिलेले आहेत. आता यामध्ये सेम तीच प्रोसेस केलेली असतात. काही अक्षर आणि काही संख्या दिलेल्या असतात आणि त्यावरतून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं. आता यावरतून आपल्याला संख्या पण सोडू शकतो. संख्येवरतून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो आणि संख्या प्लस अक्षर या दोघांचा संदर्भ घेऊन सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. इथं 3 दिलेत, त्यानंतर 8 आलेत, त्यानंतर इथं जर विचार केला तर आपल्याला पुढे कोणती संख्या येत आहे? इथं बघा सर्वात पहिल्यांदा 3 ही संख्या, त्यानंतर 8 म्हणजेच इथं किती झालेत? प्लस जर विचार केला तर 3 आणि 8 म्हणजेच प्लस इथं 5 झालेत. बरोबर? आता इथं 8 पासून इथं 13 आलेत. बरोबर? तर पुढे जर विचार केला तर इथे पण 8 पासून 13 आले म्हणजे प्लस 5 झालेले आपल्याला दिसत असेल. 13 पासून 18 आले म्हणजे प्लस 5 झालेले. आता 18 पासून पुढे कोणती संख्या यायला पाहिजे? प्लस 5 केल्यानंतर 23 संख्या यायला पाहिजे. तर 23 कुठे दिसत आहे? इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये आणि इथे 23 आहे. म्हणजे आपण डायरेक्टली इथं आपल्याला इथं जे संख्या दिलेल्या आहेत त्यावरतून सुद्धा हे उत्तर काढू शकता. अशा प्रकारचं सोपे प्रकारची तुम्हाला उदाहरणं विचारली जाऊ शकतात. जर संख्यावरतून तुम्हाला हे उदाहरण योग्य सोडवता आलं नाही, तर तुम्ही हे जे अक्षर दिले तर त्यांची सुद्धा क्रिया अशाच प्रकारची जी आपली एबीसीडीचा जो क्रम दिलेला होता एबीसीडी नुसार त्या क्रमानुसार तुम्ही हे सोडू शकता. अशा प्रकारचं तुम्हाला हे सोडवायचं असतं. समजलं? हे उदाहरण आपण कसं सोडवलं? अक्षर प्लस संख्यामाला हे आपल्याला या टॉपिकचं उदाहरण बघण्यासाठी भेटलेलं. जर विचार केला तर पुढे 11 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे. पुढे जर विचार केला त्या पुढील उदाहरण तर आपल्याला कॅलेंडरवरती उदाहरण आलेलं आहे. कॅलेंडरवरती तुम्हाला नक्की उदाहरण विचारले जाणार. नातेसंबंधावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. कॅलेंडर झालं, अक्षरमाला, संख्यामाला झालं, वेन आकृती झालं, त्यासोबत कटू प्रश्न झाले. आपल्याला गटात न बसणारा किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी बदलून येणारी संख्या, अक्षर या टाईपचे उदाहरणं नक्कीच येणार. आपण हे सर्व उदाहरण आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरणासोबत सोडून
दिलेले आहेत. आता इथे सुद्धा या टाईपचे उदाहरण तर आपण भरपूर सोडून घेतले. काही पुढील भागामध्ये अजून वेगवेगळे उदाहरण आपण सोडूनच घेणार आहोत. इथे 2 दिलाय, 6 दिलाय, 15. तर पुढे आपल्याला काय संख्या येईल ते सांगायचंय. तर तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जसं की तुम्हाला इथं थोडक्यात मी सोडवण्याचा प्रयत्न करून दाखवलेला आहे. इथं नातेसंबंधावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नातेसंबंधावरती नक्कीच प्रश्न विचारला जाणार, ठीक आहे. तर त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व काही पुढील भागामध्ये आपण राहिलेले प्रश्न सोडून घेणार आहोत. जर म्हटलं पुढील, तर आपल्याला अशा प्रकारची सुद्धा समीकरण सोडवण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाणार, ठीक आहे. समीकरण सोडवा यावरती नक्कीच प्रश्न असणार. तर यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासाठी हे एक उदाहरण आपण सोडून घेऊया आणि बाकीचे राहिलेले उदाहरणं आपण पुढील भागामध्ये सोडून घेऊया. आणि नोट्समध्ये तसं सर्व टॉपिक वरती सर्व उदाहरणं आपण स्पष्टीकरणासोबत दिलेलेच आहे. पुढे जर विचार केला या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, थोडक्यात फक्त हे उदाहरण आपण सोडून घेऊया. तर बघा इथे ए च्या जागी काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला ए बरोबर म्हटलेलं आहे. ए च्या जागी काय म्हटलेलं आहे, बेरीजचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. ए च्या जागी बेरीजचं चिन्ह ठेवायचं. त्यानंतर बी च्या जागी काय म्हटलेलं आहे, बी च्या जागी वजाबाकी. त्यानंतर सी च्या जागी इथं आपल्याला हे चिन्ह ठेवायचं. हे चिन्ह कशाचं असतं, भागाकाराचं. आणि डी च्या जागी इथं आपल्याला हे चिन्ह म्हटलेलं आहे स्टार, म्हणजे हे कशाचं असतं, गुणाकाराचं. हे आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे. आणि त्यानुसार हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. त्याचं मूल्य किती आहे ते शोधायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. आता डायरेक्टली हे समीकरण आपण मांडून घेऊया. इथं 9 आहे. त्यानंतर बी च्या जागी काय ठेवायचंय, वजाबाकीचं चिन्ह. वजाबाकीचं चिन्ह ठेवलं. त्यानंतर पुढे काय आहे, 49 आहे तसे ठेवले. त्यानंतर ए आहे. ए च्या जागी काय, आपल्याला बेरीजचं चिन्ह ठेवायचे. त्यानंतर 18. त्यानंतर 18च्या पुढे काय आहे, सी, ठीक आहे. सी म्हणजे आपल्याला काय, भागाकाराचं चिन्ह ठेवायचे. त्यानंतर सी झालं. सी च्या पुढे काय आहे, 9 आहे तसं आपण ठेवले. त्यानंतर डी आहे. डी म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. आणि त्यानंतर 8. म्हणजे समीकरण अशा प्रकारचं हे आपलं तयार झालेलं आहे. आता फक्त हे समीकरण सोडवायचं आणि त्याचं मूल्य, त्याची किंमत किती येते ते आपल्याला सांगायचं. या टाईपचे प्रश्न तुम्हाला खूपच वेळा विचारले जातात. प्रत्येक परीक्षेमध्ये या टाईपचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. आता यामध्ये बघा, आता जर सोडवा हे प्रश्न, आपल्याला हा प्रश्न येत असेल तर लवकरच सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये या देखील प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला, नाहीतर कोणतंही समीकरण तुम्हाला सोडवायला सांगितलं, तर समीकरणाची क्रिया कशा प्रकारची सोडवायची असते. सर्वात पहिल्यांदा कंस असेल तर कंसाची क्रिया करायची. कंस नसेल तर भागाकारची क्रिया करायची. भागाकार नसेल तर गुणाकार. गुणाकार नसेल तर वजाबाकी. त्यानंतर बेरीज. हीच क्रिया तुम्हाला इथं करायची असते. सर्वात पहिल्यांदा कंस असेल तर कंस सोडवायचा. त्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज, ठीक आहे. अशा प्रकारचे याच क्रियाने आपल्याला हे समीकरण सोडवायचं असतं. तेव्हा तुमचं उत्तर योग्य येतं. जर तुम्ही पहिल्यांदाच इथं बेरीज केली, नाही तर पहिल्यांदाच इथं वजाबाकी केली, तर तुमचं जे उत्तर आहे समीकरण आहे ते चुकून जातं. इथं कंस आहे का, कंसाची क्रिया दिसते का कुठे, कंस नाही दिसत, म्हणजे याचा काही संपर्क नाहीये. इथं भागाकारची क्रिया आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण भागाकार क्रिया ही सोडून घेणार. तर भागाकार इथे आहे, तर डायरेक्टली 9. त्यानंतर इथं 49. इथं बेरीज आणि भागाकारची क्रिया करणार. बाकीचं समीकरण आहे तसंच आपण इथं लिहून घेतलं. आता इथं 9 गुणिले, इथं जर विचार केला 9 गुणिले 2 म्हणजे भागाकार करायचा, इथं 2 उत्तर येणार, ठीक आहे. लगेच आपल्याला भागाकार इथं सोडून जातो, म्हणजे सुटून येतो. भागाकाराची क्रिया केली तर 2 उत्तर येणार. गुणाकारात 8 आहे तसेच आपण ही क्रिया इथं सोडवली. तर पुढील क्रिया कशाची करायची, गुणाकाराची. सांगितल्याप्रमाणे पुढील क्रिया गुणाकाराची करायची आहे. तर गुणाकाराची क्रिया करूया. तोपर्यंत आई बाकीचं समीकरण तसं तसं आपण लिहून घेऊया. अशाच प्रकारचं सोडवायचंय, जेणेकरून आपले हातचे मार्क इथं जात असतात. तुम्ही डायरेक्टली मनानेच इथं बेरीज वजाबाकी केली, आधीच गुणाकार केला, तर ते जे समीकरण आहे ते चुकून जातं. तुमची जी किंमत आहे ती वेगळीच येते, ठीक आहे. पुढे बघा, आता आपल्याला गुणाकार सोडवायचा आहे. 8 गुणिले 2. 8 गुणिले 2 केलं तर किती उत्तर येतं, 16 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं, बरोबर. इथपर्यंत आलं. गुणाकाराची क्रिया देखील झाली. आता आपल्याला काय करायची, आपल्याला करायची वजाबाकी. तर चला वजाबाकीची क्रिया करूया. आता 9 मधून किती गेले, 49 गेले. आता 9 मधून 49 जातात का, नाही जात, बरोबर. कारण 9 ही छोटी संख्या आहे 49 पेक्षा, म्हणजेच आपल्याला इथं वजाबाकी तर करता येईल, परंतु जर विचार केला तर आपल्याला ते मायनसचं चिन्ह घ्यावं लागणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं घ्यावं लागणार आहे. तर 49 मधून 9 गेले किंवा 9 मधून 49 गेले, तर 9 मधून 49 जर गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, 40, बरोबर. परंतु आपल्याला मायनस चिन्ह घ्यावं लागणार आहे, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह, कारण 9 मधून 49 मायनस होती नाहीये, वजाबाकी होती नाहीये. त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह इथं मायनस आलं, बरोबर. आणि त्यानंतर इथं 16 होते, तसेच आपण इथं नोट केले. आता इथपर्यंत तुम्हाला हे समजून आलं, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला या प्रश्नाला योग्यरित्या सोडवता आलं. आता इथं आपल्याला काय करायचंय, इथं बेरीज आहे.
इथं बेरीज आहे, परंतु इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आलेलं आहे. तर लेखन नियमानुसार आपल्याला गणिताचा नियम माहिती पाहिजे, की मायनस आणि बेरीज यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथं बेरीज नव्हे तर इथं वजाबाकी करावी लागते. काय? वजाबाकी करावी लागते. तर वजाबाकी करा. 40 मधून 16 गेले. 40 मधून 16 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 24. किती उत्तर येतं? 24. परंतु इथे देखील आपण जरी इथं वजाबाकी केली परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यावं लागणार आहे. कारण मोठ्या संख्या कोणती आहे? 40 आणि 40 संख्येला कोणतं चिन्ह आहे? मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण वजाबाकी देखील केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह घेतलं म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं. समजलं तुम्हाला हे कसं सोडवलं? थोडक्यात हे जे समीकरण आहे हे थोडं अवघड दिलं होतं. एकदम बेसिक लेवलचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर त्यानुसार हे प्रश्न तुम्हाला असे सोडवायचे असतात. या क्रियेनेच तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतात. समजून आलं कसं सोडवलं? काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकीचे जे पण आपण पहिल्या भागामध्ये जे आपण नोट्स बद्दल माहिती सांगितलेले काही टॉपिक सांगितले ते सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. त्यासाठी रिव्हिजनसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही या नोट्स वापरू शकता. सर्व स्पष्टीकरण तुम्हाला वगैरे तिथं भेटून जाणार. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्पष्टीकरण सोबत सर्व सविस्तर माहितीसाठी अभ्यास करण्यासाठी नोट्स कमी किमतीमध्ये बेस्ट असणार आहेत. तर अशा प्रकारचं बुद्धिमत्ता या टॉपिकवरती तुम्हाला या विषयावरती प्रश्न विचारले जातात. जर पुढील भागामध्ये म्हटलं तर इंग्लिशवरती आपण काय प्रश्न बघूया आणि त्यानंतर राहिलेले काही जीके वरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, काय महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावरती प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातात. जसं की इथं आपल्याला जसं की वयामध्ये झालं नाहीतर आपल्याला लोकसंख्येवरती झालं यावरती प्रश्न असतात. तर त्यासोबत जर विचार केला लेटेस्ट चालू घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न असतात तर चालू घडामोडी आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतच आहोत. आणि बाकी जीकेचे असे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. जसे की लेखकांची टोपण नावे, त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव, कादंबऱ्या हे तुम्हाला विचारलं जातं. तर ते सर्व आपण नोट्समध्ये कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आपण जीके आणि इंग्लिश यावरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायला पाहिजे हे आपण बघणार आहोत. आणि त्यासोबत थोड्या दिवसांनंतर आपण या भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, कितीपर्यंत जाऊ शकतो त्याविषयी सविस्तर माहिती बघण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी व्हिडिओ ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.